वापरलेलं असलं तर मग ते तुम्हाला जर पाहिलं तर ते आळीला मारण्यासाठी काम करतं. बघा किती वल्ल राहिलंय पाणी कंटिन्यू. आता तुमचा प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही जर पंप ह्याकडून मारीत गेले आणि तिकडून जर रिटर्न आले तर तुमच्या इकडची साईड कोरडी झालेली असते. पण हे जर तुम्ही मारलं तर अर्धा एक तास अख्खा प्लॉट तुमचा वल्ला असतो, सुकणार नाही. बघा कसं दिसतंय पान पूर्ण वल्ल झालेलं. सोडलं का पाणी नाही, म्हणजे ज्या आळूच्या पानावरती कुठलंच पाणी थांबत नाही त्याच्यावरती पाणी थांबण्यासाठी जर पाहिलं तर आपल्या स्टिकरचा उपयोग केला जातो. आता माझ्याकडे लिटमस पेपर नाहीये, नाही तर तुम्हाला तुमचा पाण्याचा पीएच पण मी चेक करून दाखवला असता. पाण्याचा पीएच किती वाढलेला आहे आणि जर आपलं स्टिकर टाकलं तर ते कसं कमी होतं ते पण मी तुम्हाला दाखवलं असतं. म्हणजे पूर्ण भिजलं का नाही पेज. म्हणजे असं जर बघितलं तर हा डेमो आहे. काय केलं तर मी फक्त एक थेंब बुडून इकडे टाकला आणि एक थेंब पण इथं टाकला होता, त्याच्यामध्ये एवढा जबरदस्त डेमो झाला. त्याच्यामुळे मला असं वाटतंय हे स्टिकर आपण आपल्या शेतीमध्ये 100% वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून यांनी तुमचा औषधीचा फवारणीचा खर्च कमी होतो. कारण जिथं 10 पंप होणार आहे, जर तिथं तुमचे 3 पंप होणार असले तर 100% 3 पंपाचं औषध वाचणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्टिकर वापरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पाण्याचा पीएच बॅलन्स केला तर तुमचं किती महागडे प्रोडक्ट असून द्या, औषधं असून द्या, ते 100% लागू होतात. आणि जर तुम्ही पाण्याचा पीएच बॅलन्स नाही केला तर 50% औषध लागू होतं, 50% औषध वाया जातं. स्टिकर वापरून जर बघितलं तर आपण घेणं गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये जर बघितलं हे स्टिकर जर आपल्याला पाहिजे असलं तर याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही या नंबरवरती संपर्क साधू शकता. तो नंबर आहे 72 19 79 65 19. हे स्टिकर जर बघितलं तर हे सनेजकर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आहे, कंपनी पुण्याची. 2016 पासून मार्केटमध्ये कंपनी काम करते. आणि जर बघितलं तर स्टिकरचे खूप जबरदस्त लेवलचे रिझल्ट आपण शेतकऱ्याला दिलेले आहेत. तुम्ही पण जर एकदा स्टिकर वापरलं तर तुम्ही पण त्याचा रिझल्ट घेऊ शकता. धन्यवाद.